ओके, तर आजचं आपण सेशन स्टार्ट करूया. सर्वात आधी सर्वांना माझ्याबद्दल काही काही लोकांना माहिती असेल, काही काही नसेल, तरी पण ओके. मी आहे अक्षय गुणवंतराव बहादरपुरे, अमरावतीवरनं बोलतोय. निखिल सरांसोबत आम्ही 8-10 वर्ष झाले काम करतोय आणि आता आपलं तिसरं वर्ष आहे हे आपण पायथॉनचा क्लास घेतोय. ओके. तर हा आपला थर्ड बॅच आहे, ज्याच्यामध्ये आपण पायथॉनचा क्लास घेतोय. लास्ट बॅच 2024 मध्ये आपण घेतली होती पायथॉनची. तर त्याच्यामध्ये आपला 100% रिझल्ट लागला होता. तशाच प्रकारे यावेळेस पण आपल्याला 100% रिझल्ट लावायचा आहे. त्याच प्रकारे आपल्याला पायथॉन शिकायचं आहे. ओके. तर आपण आपले जे सेशन राहणार आहेत सर्व, जास्तीत जास्त आपण याच्यामध्ये प्रॅक्टिकल गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. कारण कसं आहे, पायथॉन हा जो सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट हा प्रॅक्टिकल बेसिसवर आहे. जसं मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आहे ना, तशाच प्रकारे पायथॉन सब्जेक्ट आहे. माझा आवाज बरोबर आहे? आर्या सर्वे म्यूट कर स्वतःला. ओके. तो पायथॉन सब्जेक्ट आपल्याला बघायचा आहे. तर पायथॉन सब्जेक्ट हा सेम टू सेम मॅथमॅटिक्स सारखा आहे आणि जशी जशी तुम्ही चांगली प्रॅक्टिस कराल, आपण याच्यामध्ये प्रॅक्टिस सेशन, त्यानंतर टेस्ट सिरीज, प्रत्येक युनिट नंतर आपण टेस्ट पण घेणार आहे. कोणी जर लास्ट बॅच मध्ये असेल, ज्यांनी माझ्याकडनं जावा किंवा SCSS किंवा जावा किंवा OS जर केला असेल, तर त्या सर्वांना माहिती असेल की आपण प्रत्येक युनिट नंतर टेस्ट घेतो. ठीक आहे. तर आपण प्रत्येक युनिट नंतर एक टेस्ट पण घेणार आहे, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल, तुम्ही त्याच्यामध्ये प्रॅक्टिस कराल स्वतःहून. ओके. तर सर्वांना माझा आवाज प्रॉपरली येतोय? येस सर. ओके. तर याच्यामध्ये महत्वाची गोष्ट जी आहे ती आहे, महत्वाची गोष्ट ही आहे की प्रॅक्टिस करणे खूप महत्वाचं. जसं मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही प्रॅक्टिस करताय, प्रत्येक प्रॉब्लेमचं तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता तेव्हा तुम्हाला समजतं की एक्झॅक्टली ते प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं आहे, कोणते कोणते स्टेप्स असतात. तर अशाच प्रकारे पायथॉन, PHP हे जे 2 सब्जेक्ट आहेत तुम्हाला यावेळेस, आणि मॅड पण एक सब्जेक्ट आहे. तर हे असे सब्जेक्ट आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला काहीच नाही, तुम्ही पास पण नाही होऊ शकत. म्हणून तुम्हाला प्रॅक्टिस करणे खूप महत्वाचं आहे. आणि लास्ट टाइम जो पण पेपर उतरला होता त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल गोष्टी खूप जास्त विचारल्या होत्या, प्रॅक्टिकल क्वेश्चन्स खूप होते. म्हणून मी म्हणतोय, आधीपासून मी म्हणत आलोय की प्रॅक्टिकली तुम्ही त्या गोष्टी करा, प्रॅक्टिस करा त्या प्रत्येक प्रॉब्लेमची. जे पण आपण आता शिकणार आहे, जे सर्व प्रॉब्लेम आपण शिकणार आहे, त्या सर्व प्रॉब्लेमची तुम्हाला प्रॅक्टिस करणे महत्वाचं आहे. आज आपण जे पण प्रॉब्लेम शिकणार, आज आपण जे पण प्रोग्राम शिकणार, त्याची प्रॅक्टिस तुम्ही त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी, दुसरा क्लास जो सेकंड क्लास म्हणजे उद्या जो क्लास होणार आहे त्याच्या आधी ती प्रॅक्टिस करणं तुमचं महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही ते प्रॅक्टिस कराल तेव्हाच तुम्ही मला क्वेश्चन्स विचाराल. तुम्ही जर क्वेश्चन्सच नाही विचारणार तर मग काय ठरेल याच्यावरून की तुम्ही त्याचा काय करताय, प्रॅक्टिस करत नाही आहे. ओके. तर प्रॅक्टिस करणे खूप महत्वाचं आहे. कोणाला काही क्वेश्चन विचारायचे? ओके. तर आता सर्वांना माहिती आहे, तुम्ही याच्या आधी म्हणजे आता तुमचं हे थर्ड इयर आहे, तुमचं फर्स्ट इयर झालं, तुमचं सेकंड इयर झालेलं आहे, नंतर आता तुमचं हे थर्ड इयर आहे. तुम्ही आतापर्यंत कोणता ना कोणता टेक्निकल सब्जेक्ट शिकला असाल, बरोबर आहे. तुम्ही सी लँग्वेज शिकला असाल किंवा तुम्ही C++ शिकला असाल, तुम्ही जावा तर शिकलाच असाल. विदाऊट जावा तुम्ही समोर येऊच नाही शकत, बरोबर आहे. तर लास्ट इयरमध्ये किंवा लास्ट सेमेस्टरमध्ये तुम्हाला जावा सब्जेक्ट असेल. त्या जावा सब्जेक्टमध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी ज्या त्याच्यामध्ये होत्या त्याच्यापेक्षा खूप कमी गोष्टी पायथॉनमध्ये आहे. म्हणून पायथॉनला कधी पण एक सिम्पलेस्ट लँग्वेज, एक इझी लँग्वेज म्हटल्या जाते. का बरं? कारण की पायथॉन ही लँग्वेज जशी रीड करायला, लर्न करायला किंवा त्या स्टडी करायला खूप इझी जाते ऍज कम्पेअर टू अदर लँग्वेजेस. म्हणजे जर सी लँग्वेज पण खूप कठीण पायथॉन पेक्षा पण. म्हणून म्हटलं जाते की पायथॉन ही खूप इझी लेवल लँग्वेज आहे, म्हणून खूप इझी तऱ्हेने आपण त्याला शिकणार आहे. ओके. तर मी आता एक स्क्रीन शेअर करतो, जेणेकरून आपण स्टार्ट करूया पायथॉन मध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि पायथॉन मध्ये एक्झॅक्टली काय काय आहे. ओके. सर्वात आधी आपल्याला बघायचं आहे की पायथॉन मध्ये सब्जेक्ट कोणते कोणते आहेत. आणि बघा, तुम्ही जर जावा खूप चांगला केलं असेल किंवा नाही पण केलं असेल, तर तुम्हाला तिथे माहिती पडेल की कोणत्या कोणत्या गोष्टी इझी आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टी कॉम्प्लेक्स आहेत, हे पण मी तुम्हाला सांगेल. आणि हे पण मी तुम्हाला सांगेल की कोणत्या कोणत्या या आपल्या सब्जेक्टमध्ये जे चॅप्टर्स आहेत, 5-6 जे चॅप्टर्स आहेत, त्याच्यामधले कोणते चॅप्टर इझी आहे, कोणते चॅप्टर थोडे कठीण आहे. तर म्हणून कुठे जास्त चांगली प्रॅक्टिस करायची आहे, कुठे थोडीशी कमी प्रॅक्टिस करायची आहे, जेणेकरून आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळायला पाहिजे. 70 आउट ऑफ 70 मार्क्स मिळायला पाहिजे, हा आपला टार्गेट आहे.
ओके. आणि दुनिया गाय को खिलाती है लेकिन एक बार हॅरी पाटील कोणीच म्यूट अनम्यूट नाही करायचं. सर्वांनी म्यूट करायचं, करून ठेवायचं आहे. आता जर कोणी अनम्यूट केलं तर मी त्याला काढून टाकेल. ओके. डिस्टर्ब नाही करायचंय मदत. मी जर क्वेश्चन विचारत आहे तेव्हाच बोलायचं, नाहीतर बोलायचं नाही. ओके. जर आता कोणी जर बोलत अनम्यूट जर केलं मधातच, कसं आहे डिस्टर्बन्स होतो. डिस्टर्बन्स झाल्यामुळे काय होतं, एक लिंक तुटून जाते. तुम्हाला जर डिस्टर्ब केलं तर कसं होईल, बरोबर आहे. तुम्ही जर कोणतं काम करत आहे आणि तुम्हाला जर डिस्टर्ब केलं तर कसं वाटेल तुम्हाला. तेच म्हणतोय की ते डिस्टर्ब नाही करायचं. आपल्या इथे क्लास चालू आहे, बरोबर. ओके. आणि ज्यांना नाहीच करायचं असेल, ज्यांना टाइमपास वाटत असेल, त्यांनी लेफ्ट केलं तरी चालते. मला माझ्या क्लासमध्ये कमी मुलं असेल तरी चालते, काहीच प्रॉब्लेम नाही मला. ओके. तुम्हाला जर शिकायचं असेल तर राहा, शिकायचं नसेल, टाइमपास करायचं असेल तर प्लीज लेफ्ट करा. ओके. टाइमपास नाही करायचा फक्त. ओके. तर आपण कुठे होतो, आपल्याला काय करायचंय. हा, मी स्क्रीन शेअर करणार आहे आणि तुम्हाला समजून सांगणार की एक्झॅक्टली काय आहे पायथॉन मध्ये. आणि आणखी एक गोष्ट, जसं जेवढे तुम्ही एफर्ट्स घेतले असतील, जे बाकीचे जे टेक्निकल सब्जेक्ट झालेले आहेत, सी झाला, C++ झाला आहे, CSS झालेला आहे, जावा झालेला आहे, किंवा मॅड पण पकडा तुम्ही. आता तुम्हाला जो मॅड आहे, कोणी म्हणतात मॅड खूप हार्ड आहे. हार्ड आहे मॅड, तुम्हाला प्रयत्न करावा लागतात. पण त्याच्यापेक्षा इझी जो सब्जेक्ट आहे तो आहे पायथॉन. फक्त एवढा आहे, प्रॅक्टिस करणे महत्वाचं आहे. तुम्ही जर प्रॅक्टिसच नाही कराल तर मग कोणताही सब्जेक्ट तुम्हाला कठीणच जाईल. ओके. तर याच्यामध्ये प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. सर्वांना स्क्रीन दिसत आहे. येस सर. ओके. चालेल. तर हा आहे ग्रंथ. ओके. ह्या ग्रंथामध्ये आपली पूर्ण समरी लिहिलेली आहे की आपल्या पायथॉनमध्ये काय आहे. ओके. तर याच्यामधलं फक्त आपल्याला स्पेसिफिक एक अध्याय बघायचा आहे, ज्याच्यामध्ये हे असे 1 2 3 4 5 6 अध्याय आहेत. सर स्क्रीन में भी खिलाती है लेकिन एक बार इन सुअरों को खिला के देखो, स्वर्ग मिलेगा स्वर्ग. इनसे लोग दूर भागते हैं लेकिन असली. स्क्रीन दिसत आहे सर्वांना. सर स्क्रीन नहीं दिखती. स्क्रीन दिसत नाहीये. दिसत आहे. दिसत आहे. कोणाकोणाला दिसत नाही. ज्यांना दिसत नसेल त्यांनी नेटवर्क चेक करा. ओके. चालेल. तर जसं मी म्हटलं, हे आहे आपले अध्याय, जे 6 अध्याय आपल्याला घ्यायचे. ओके. आणि ह्या 6 अध्यायापैकी जसं आपले ग्रंथ असतात ना, त्यातले काही अध्याय असे खूप इझी असतात, काही अध्याय असे खूप हार्ड असतात. तशाच प्रकारे आपले हे 6 अध्याय, फक्त 6 अध्याय आहे. बाकी जे ग्रंथ आहे आपले खूप मोठे मोठे ग्रंथ, त्यात खूप सारे अध्याय असतात, यात तरी 6 अध्याय आहे. ओके. तर हेच आपल्याला बघायचे. जसं की याच्यामध्ये सर्वात इथं जो फर्स्ट युनिट आहे ना, तो खूप इझी आहे. सर्वात इझी तर फर्स्ट युनिट आहे. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त इंट्रोडक्शन आहे, सिंटॅक्स आहे आणि काही सिंपल प्रोग्राम्स आहे. आणि जसं तुम्ही बाकीच्या लँग्वेजमध्ये बघितलंय ना, तुम्हाला काय कीवर्ड्स असतात, व्हेरिएबल्स असतात, कसे तयार करायचे, कमेंट्स कोणते असतात, सेटअप कसं करायचं असते, हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम कसा लिहायचा असतो, डेटा टाइप्स काय असतात, ह्या सर्व गोष्टी. ठीक आहे. ह्या सर्व गोष्टी काय फर्स्ट युनिटमध्ये आहे. एवढा इझी फर्स्ट युनिट आहे, तुम्हाला काहीच नाही वाटेल. आणि एवढा इझी तो आपल्याला, पण याचे जे मार्क्स आहेत त्याचे मार्क्स कुठेच नाही गेले पाहिजे. फर्स्ट युनिटचे जे वेटेज आहे, ह्या वेटेजचे जे मार्क्स आहेत, हे वेटेजचे मार्क्स कुठेच नाही गेले पाहिजे. म्हणून फर्स्ट युनिट हा लाईटली पण नाही घ्यायचा आहे आणि जास्त सिरियसली पण नाही घ्यायचं, पण म्हणजे मदत ठेवायचं त्याला. ओके. तर अशा प्रकारे हा फर्स्ट युनिट करायचा आहे, जो की खूप इझी आहे. ओके. फक्त एवढं आहे, प्रॅक्टिस करणे महत्वाचं. बरं, मी जसं म्हणतोय खूप इझी आहे, तर तुम्ही असं नाही समजायचं की बा अच्छा खूप इझी आहे का, मग तर काही प्रॅक्टिस करायची आवश्यकता नाही आहे, असं नाही. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये जे इझी असेल, जे हार्ड असेल, फक्त एवढंच आहे, कुठे आपल्याला जास्त प्रॅक्टिस करायची, कुठे कमी प्रॅक्टिस करायची, जेणेकरून ते लेवल बॅलन्स होईल. ओके. चालेल. सेकंड आहे, सेकंड मध्ये ऑपरेटर्स आहेत, फ्लो कंट्रोल, हे पण तुम्ही बघितलेलं आहे ऑलरेडी. फक्त काय करायचंय, पायथॉन म्हणजे एवढी इझी लँग्वेज आहे ज्याच्यामध्ये
ज्या गोष्टी तुम्ही एक्स्ट्रा गोष्टी, खूप साऱ्या एक्स्ट्रा गोष्टी आपण ना सी लँग्वेज जावामध्ये करतो, त्याच्यापेक्षा खूप कमी गोष्टी, खूप कमी कोड लिहून आपण पायथॉन मध्ये करू शकतो. ओके, फक्त त्याच्यामध्ये थोड्याशा काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. जसं जेठालालला बबितासोबत बोलायसाठी थोड्या गोष्टी अशा टेक केअर कराव्या लागतात, तशाच प्रकारे इथे पण आपल्याला थोड्याशा गोष्टी टेक केअर कराव्या लागतात. ओके, तर याच्यामध्ये बघा काय आहे, ऑपरेटर्स, वेगवेगळे ऑपरेटर्स असतात. जसं आपण कंस भागू बेगो म्हणतात ना काहीतरी, है ना, तर हे आपण शिकलेलं आहे. त्याच्यात थोडंसं ऍडव्हान्स आहे. अरिथमेटिक ऑपरेटर, रिलेशनल ऑपरेटर, असे वेगवेगळे ऑपरेटर्स आहेत. ओके, देन याच्यामध्ये इफ एल्स कंडिशन, हे नाही झालं तर ते नाही झालं, ते नाही झालं तर हे होईल, हे नाही झालं तर ते होईल, अशा प्रकारच्या काही गोष्टी, कंडिशनल स्टेटमेंट्स त्याला म्हणतो आपण. ओके, आणि लुपिंग म्हणजे कंटिन्युअस लूप मध्ये चाललं पाहिजे ते. जसं जसं एक काय म्हणते डॉग असतो, कुत्रा असतो, तो त्याच्या शेपटा मागे असा गोलगोल कसा घुमतो, बस तशाच प्रकारे लुपिंग असतं. ओके, तर ते लुपिंग जिथपर्यंत तो थांबतो तिथपर्यंत तो थांबून तिथपर्यंत तो चालतो. ओके, त्यानंतर इथे लुपिंग मॅनिप्युलेशन म्हणजे कंटिन्यू, पास, ब्रेक असे काहीतरी स्टेटमेंट्स आहेत. म्हणजे समजा आता कसं आहे, फॉर एक्झाम्पल तो कुत्रा आहे, तो गोल गोल घुमतोय त्याच्या शेपटा मागे, तो चेक करतोय की बघा हे शेपूट कोणाचं आहे. ओके, मग आपण काय करतो, त्याला काडी मारतो त्याला थांबवायसाठी. हे काय असते, एक प्रकारचं लूप मॅनिप्युलेशन असतं. म्हणजे त्याला थांबवायचं म्हणजे ब्रेक करायचं, किंवा अच्छा तुला कंटिन्यू करायचंय, मग हात मिळायचा, बिलकुल शांत राहायचं आपण, है ना. तर अशा प्रकारचे काही स्टेटमेंट्स असतात जे आपण याच्यामध्ये शिकणार आहेत. ओके, मी थोडे जनरल एक्झाम्पल पण सांगतोय जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे. सर्वांना कळतंय, माझा आवाज येतोय बरोबर, काही प्रॉब्लेम नाही? नो यस सर. सर, करतंय. ओके, त्यानंतर थर्ड युनिट आहे याच्यामध्ये डेटा स्ट्रक्चर इन पायथॉन. ओके, हा जो युनिट आहे हा थोडा टफ आहे. ओके, कारण की याच्यामध्ये कसं आहे ना, जो आपला डेटा असतो म्हणजे टेक्स्च्युअल डेटा म्हणा किंवा न्यूमेरिकल डेटा 1 to 10 नंबर्स, है ना, किंवा ऑड इव्हन नंबर्स, राईट. तर अशा प्रकारचे जे गोष्टी असतात ह्या आपण मेंटेन करतो बाय युजिंग फॉर्मॅट्स. म्हणजे ते असतात डेटा फॉर्मॅट्स, त्याला आपण म्हणतो डेटा स्ट्रक्चर. डेटा स्ट्रक्चर मीन्स काय असतं, एक प्रकारे जो डेटा असतो तो कोणत्या स्ट्रक्चरमध्ये आपण ठेवलेला आहे. जसं आपल्याला फळं ठेवायचे असतात, आपण एक बास्केट घेतो त्याच्यामध्ये फळं ठेवतो, बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला अंडे ठेवायचे असतात, अंडे कशामध्ये ठेवतो आपण, त्याचं पण एक वेगळं बास्केट असतं, त्याचं स्ट्रक्चर वेगळं आहे ना. बास्केट ज्याच्यामध्ये आपण फळं ठेवतो त्याचा जो हे आहे स्ट्रक्चर त्याचं डिफरंट आहे. ज्याच्यामध्ये अंडे ठेवतो त्याचं स्ट्रक्चर थोडं वेगळं आहे, बरोबर आहे ना. तर अशाच प्रकारचे वेगवेगळे स्ट्रक्चर, वेगवेगळे डेटा स्टोअर करण्यासाठी कोणते कोणते स्ट्रक्चर्स आहेत हे याच्यामध्ये दाखवलेले आहेत. जसं की लिस्ट आहे, जसं की टप्पल आहे, जसं की सेट आहे, जसं की डिक्शनरी आहे. आणि हे थोडं टफ आहे, पण प्रॅक्टिस जर केली तर पॉसिबल आहे. व प्रॅक्टिस जर कराल तुम्ही तर खूप जास्त पॉसिबल आहे की. आणि खूप मुलं काय करतात याच्यावरती, म्हणजे जसं लिस्ट आहे, टप्पल आहे, याच्यामध्ये दिसतंय ना तुम्हाला, लिस्ट आहे, टप्पल आहे, याच्यामध्ये कन्फ्युजन करतात. का बरं कन्फ्युजन होतं त्यांना, कारण की ते प्रॅक्टिसच नाही करत. आणि असं मी खूप वेळा पाहिलेलं आहे, लास्ट बॅचमध्ये पण पाहिलेलं आहे. ते काय करतात, मग वेळेवरती प्रॅक्टिस करतात. वेळेवरती प्रॅक्टिस करून काही फायदा नाही आहे. जर तुम्ही आता जर प्रॅक्टिस कराल तर खूप महत्वाचं. आणि आणखी गोष्ट सांगतो, तुम्ही जेव्हा आता पॉलिटेक्निकमध्ये आहे, तुम्ही इंजिनिअरिंगला जाल, इंजिनिअरिंगमध्ये पण तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी आहेत पायथॉन रिलेटेड. तुम्हाला इंटर्नशिप करावं लागते, तुम्हाला ट्रेनिंग घ्यावं लागते, तुम्हाला प्रोजेक्ट्स करावं लागतात, तुम्हाला म्हणजे तुम्ही जर प्लेस झाला कोणत्या कंपनीमध्ये तर त्याच्यामध्ये डेटा सायन्स आहे, मशीन लर्निंग आहे, AI आहे, खूप साऱ्या गोष्टी आहे. हे कशावरती होत आहे, पायथॉनवरती होत आहे. तुम्ही जर आता जर पायथॉन शिकाल खूप चांगल्या प्रकारे तर तुम्हाला समोर जाऊन काही कठीण नाही जाणार. तुम्ही डेटा स्ट्रक्चर मध्ये किंवा पायथॉन युझिंग पायथॉन तुम्ही डेटा सायन्स खूप इझिली शिकू शकता. तुम्हाला माहिती आहे आता किती बूमिंग चालू आहे डेटा सायन्स मध्ये, डेटा अनालिटिक्स मध्ये, मशीन लर्निंग मध्ये, AI मध्ये. AI मध्ये तर खूपच चालू आहे ना, डोकं बगल करून ठेवलेलं आहे AI नी. तुम्हाला जिकडे तिकडे AI दिसेल. आता न्यूज मध्ये पण बघाल तर तुम्हाला ते AI जनरेटेड इमेजेसच दिसतात, है ना. तर हे सगळं कशामध्ये डिपेंड आहे, पायथॉनवर डिपेंड आहे. कारण की पायथॉनकडे खूप जास्त मोठी लायब्ररी आहे. अशा अशा प्रकारची लायब्ररी आहे त्याच्याकडे. त्याच्याकडे AI ची लायब्ररी आहे, त्याच्याकडे मशीन लर्निंगची लायब्ररी आहे, त्याच्याकडे डेटा सायन्सची लायब्ररी आहे. म्हणजे अशी त्याच्याकडे लायब्ररी आहे. हा एक त्याचा फीचर पण आहे बरं, हा त्याचा एक फीचर पण आहे. म्हणजे पायथॉन इज अ सिम्पल लँग्वेज बट ऑल्सो पायथॉन हॅव लार्ज लायब्ररी. म्हणून त्यामुळे पायथॉन खूप जास्त चालत आहे. पायथॉन जी टेक्नॉलॉजी आहे त्याचमुळे खूप जास्त चालत आहे. आणि ऍज कम्पेअर टू अदर टेक्नॉलॉजीज ऑल्सो पायथॉन इज अ ग्रेट लँग्वेज. समजत आहे सर्वांना? त्यानंतर
फोर्थ युनिटमध्ये पण खूप जास्त मेहनत घ्यावी लागते, कारण की फोर्थ युनिटमध्ये फंक्शन्स आहेत, मॉड्यूल्स आहेत, पॅकेजेस आहेत. आता ह्या गोष्टी कुठेतरी ऐकल्यासारख्या वाटतात. जावामध्ये पण फंक्शन्स होते, सी मध्ये पण फंक्शन्स आहेत. मॉड्यूल्स म्हणजे काही दुसरं काही वेगळं नाही आहे, फाईल्स समजायचं सरळ. फाईल्स, मॉड्यूल्स म्हणजे फाईल्स, सरळ सरळ काय त्या फाईल. .py फाईल. .py फाईल म्हणजे कोणती? पायथॉनचे जे प्रोग्राम्स आपण लिहितो ते आपण लिहितो कोणत्या फाईलमध्ये? .py फाईलमध्ये. जावाचे प्रोग्राम्स आपण कशामध्ये लिहितो? .javaच्या फाईलमध्ये, बरोबर आहे. सी प्रोग्रामिंगच्या फाईल्समध्ये, सी प्रोग्रामिंगचे जे प्रोग्राम्स असतात ते कशामध्ये लिहितो? .c मध्ये किंवा .cpp मध्ये, बरोबर आहे. तशाच प्रकारे याच्यामध्ये पण आपण काय करतो? पायथॉनचे जे प्रोग्राम्स आहेत ते आपण .py फाईल म्हणजे पाय फाईल मध्ये आपण सेव्ह करतो, राईट. तर अशा प्रकारे याच्यामध्ये पण सगळे सेम गोष्टी आहेत. पॅकेजेस म्हणजे काय असतं? एक पॅकेज काय असतं त्याच्यामध्ये? काही गोष्टी असतात ना, जसं की जावामध्ये पण तुम्ही पॅकेजेस पाहिले असेल, बरोबर आहे. जसं की JDK आपण बघतो, JRE आपण बघतो, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये आपण कोणते पॅकेजेस आपण इम्पोर्ट करतो, एक्सपोर्ट करतो, ह्या सगळ्या गोष्टी करतो ना. एक्झॅक्टली पॅकेजेस म्हणजे काय? की जेव्हा मल्टिपल पाय फाईल्स, जेव्हा मल्टिपल जावाच्या फाईल्स, मल्टिपल सीच्या फाईल्स जेव्हा एकत्र येतात आणि फोल्डर बनतं, त्याला आपण पॅकेज म्हणतो. ठीक आहे. तर सिंपल आहे याच्यामध्ये, आहे सिंपल. जर तुम्ही प्रॅक्टिसच नाही कराल तर काही नाही होऊ शकत. ठीक आहे. आता तुम्हाला समजायला खूप मस्त वाटत आहे, हा समजत आहे, वा वा वा, अच्छा असं असतं का, वा, अच्छा व्हेरी गुड. ठीक आहे. उद्या जर तुम्हाला विचारलं ना पॅकेज काय असतं तर येणार नाही. ठीक आहे. बरं, कारण की तुमची त्याची प्रॅक्टिस असणे खूप महत्वाचं आहे. हे एक वेळा ओव्हरलुक करणे खूप महत्वाचं आहे. ओके. का बरं मी जोर देतोय? कारण की मी तसे प्रॉब्लेम्स फेस केले आहे मुलांमध्ये, की मुलं प्रॅक्टिस नाही करत, त्यामुळे त्यांचे पेपर्स खूप खराब जातात. ठीक आहे. तर काय करायचं आहे? प्रॅक्टिस इज मस्ट. ओके. त्यानंतर 5th मिनिट आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग पायथॉन. ऑब्जेक्ट ओरिएंटेड याचं कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय, बरोबर आहे. हे जे आहे हे सेम जावामध्ये होतं, जे तुम्हाला ऍडव्हान्स जावा होता ह्याच्या आधीच्या सेमिस्टरमध्ये. जर कोणाला असेल तर, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, आपण त्याला शिकणारच आहे. ओके. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज हा एक प्रकारचा फीचर पण आहे पायथॉनचा, है ना. कारण की याच्यामध्ये अशा गोष्टी आपण करू शकतो, जसं की फॉर एक्झाम्पल एक जनरल एक्झाम्पल घेऊया. मी काहीतरी एक सेंटेन्स म्हटलं तर माझा मित्र काय करेल? त्या सेंटेन्सला काहीतरी दुसऱ्या प्रकारे बोलेल, बरोबर आहे. याला म्हणतो आपण ओव्हरलोडिंग किंवा ओव्हररायडिंग ह्या कन्सेप्टमध्ये. ठीक आहे. एकच सेंटेन्स वेगवेगळ्या वेमध्ये म्हटलं जाते. ठीक आहे. किंवा मी कोणतं तरी एक स्पेसिफिक काम करतोय, मी काहीतरी पाणी भरण्याचं काम करतोय. मी तसं पाणी भरत नाही बरं, माझी आईच भरते पाणी. ओके. मी काय करतोय? पाणी भरायचं काम करतोय. ओके. तर माझा भाऊ आहे, माझा भाऊ पण पाणी भरू शकतो, बरोबर आहे. पण माझ्या टेक्निकनुसार माझा भाऊ सेम टेक्निक यूज करेल, बरोबर नाही आहे? बरोबर आहे ना. सेम टेक्निक नाही यूज करू शकत. कोणी भरणं दुसरं लावेल, मी भरणं मोठं लावतो तर तो लहान भरणं लावेल, बरोबर आहे. भरायसाठी मी बाल्टी लावू शकतो आधी, बरोबर आहे. तर अशा काही गोष्टी कोणी काय करतं? कोणी आधी वापरायचं पाणी भरून टाकतं नळ आले की, बरोबर आहे. कोणी काय करतं? आधी प्यायचंच पाणी भरून टाकतं नळ आले की. म्हणजे काय होत आहे? काम सारखं आहे, काम सारखं आहे, पण त्याचे जे वेज आहेत ते डिफरंट आहे, बरोबर आहे. तर ह्याच सर्व अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इथं पाहायला मिळेल ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये. ओके. तर याच्यामध्ये आणखी गोष्टी असतात खूप साऱ्या, जसं की मला काहीतरी चोरून काहीतरी काम करायचंय, पण मला कोणाला दाखवायचं नाहीये. ठीक आहे. अशा पण गोष्टी होतात त्याच्यामध्ये. पण मला चोरून काम करायचं आहे, पण दाखवायचं पण आहे, पण त्याला माहितीच नाही पडलं पाहिजे की मी चोरून काम केलेलं आहे म्हणून. अशा पण काही गोष्टी याच्यामध्ये इम्प्लिमेंटेड आहे. ठीक आहे. तर अशी आपण गोष्टी ह्या सब्जेक्टमध्ये शिकणार आहेत. त्यालाच आपण म्हणतो क्लासेस अँड ऑब्जेक्ट्स, त्याला आपण म्हणतो ओव्हररायडिंग, ओव्हरलोडिंग अँड ओव्हररायडिंग, डेटा हायडिंग, डेटा ॲब्स्ट्रॅक्शन, इनहेरिटन्स अँड कंपोजिशन, अशा प्रकारच्या गोष्टी याच्यामध्ये आपण शिकणार आहे. ओके. त्यानंतर आपला लास्ट युनिट आहे. हा जो युनिट आहे ना 5th युनिट, हा पण खूप इम्पॉर्टंट युनिट आहे. याला पण खूप जास्त प्रॅक्टिसची गरज आहे. जसं मी सांगतो, सरळ सांगतो मी कधी की याच्यामध्ये तुम्हाला कमी प्रॅक्टिसची गरज आहे. नंतर हा एक युनिट आहे, याच्यामध्ये खूप जास्त प्रॅक्टिसची गरज आहे. ठीक आहे. तर हे जे आहे मी सांगतो हे लक्षात ठेवायचं, जेणेकरून तुम्ही पण जशी प्रॅक्टिस कराल तशा प्रकारे तुम्ही त्याला प्रायोरिटी द्याल त्या प्रत्येक सब युनिटला. ओके. त्यानंतर शेवटचं युनिट आहे फाईल हँडलिंग अँड एक्सेप्शन हँडलिंग. हा सर्वात कठीण आहे. ओके. प्रॅक्टिस केली तर काही सगळंच पॉसिबल आहे, प्रॅक्टिस केली तर सर्वच पॉसिबल आहे, पण इथे सगळ्यात जास्त एफर्ट्स घेणं खूप महत्वाचं आहे तुम्हाला. कारण की कसं आहे, कोणी काय करतं, आता कॉलेजेसमध्ये पण माहिती आहे आपल्याला की किती युनिट शिकवतात, बरोबर आहे. शेवटचा युनिट तर असा गृहीत धरला जातो की तो आहेच नाही आपल्या जवळ, बरोबर आहे ना. तर हा युनिट खूप महत्वाचा आहे, फाईल हँडलिंग आणि एक्सेप्शन हँडलिंग. आता याच्यामधले ह्या दोन्ही गोष्टी आधी तुम्हाला झालेल्या आहेत, जर तुमचं जावा किंवा सीपीपी झालं असेल तर. ठीक आहे. फाईल हँडलिंग म्हणजे फाईलला ओपन करणे, फाईलला क्लोज करणे,
राईट. फाईलला रीड करणे, फाईलला राईट करणे. आता तुमच्याकडे जर लॅपटॉप असेल, तुमच्याकडे जर मोबाईल असेल, तुम्ही काय करता, तुम्ही डॉक्युमेंट बनवताय, त्याला रीड करताय, त्याला राईट करताय, बरोबर आहे ना. अशा प्रकारचे जे ऑपरेशन्स आहेत ते आपल्याला फाईल हँडलिंग मध्ये पाहायला मिळतात. ओके. त्यानंतर एक्सेप्शन हँडलिंग आहे. एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे एक प्रकारचा एरर असतो. एक्सेप्शन हँडलिंग काय असतो, एक प्रकारचा एरर असतो. आता जेव्हा आपण प्रोग्रामिंग करतो किंवा आपण काही पण सिस्टीम मध्ये करतो तर आपल्याला खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे एरर्स येतात. कधी लॅपटॉप हँगच होऊन जातो, कधी काहीतरी सपोर्टच नाही करत, किंवा ती फाईल जेव्हा आपण त्या लॅपटॉपमध्ये ओपन करतो तर ती सपोर्ट नाही करत त्या पर्टिक्युलर व्हर्जनला, त्या पर्टिक्युलर ऑपरेटिंग सिस्टीमला. अशा प्रकारचे जे एरर्स असतात ते, ठीक आहे. तर हा जो स्पेसिफिक एरर आहे एक्सेप्शन हँडलिंग, हा केव्हा येतो, जेव्हा आपण कोणताही पण प्रोग्राम रन करतो. आता रन कसा करतो ते पण आपल्याला बघावं लागेल, बरोबर आहे. ते आपण बघणारच आहे कसं रन करायचं. तर ओके. तर रन टाइम मध्ये जे एरर्स येतात त्याला आपण म्हणतो एक्सेप्शन हँडलिंग. दोन प्रकारचे एरर्स असतात. कोणते कोणते, कंपाईल टाइम एरर आणि रन टाइम एरर, बरोबर आहे. दोन प्रकारचे एरर्स असतात. तर कंपाईल टाइम एरर आपल्या पायथन मध्ये नाही येणार. का बरं, कारण की आपल्या पायथन मध्ये कंपायलर आहेच नाही. आपल्याच्यामध्ये काय आहे, इंटरप्रिटर. आपल्याच्यामध्ये काय आहे, इंटरप्रिटर आहे. आता हे इंटरप्रिटर काय असतं, कंपायलर काय असतं हे पण आपण बघणारच आहे, डोंट वरी. ओके. तर एक लक्षात ठेवायचं, जेव्हा पण आपण कोणता पण प्रोग्राम करतो, तुम्ही सी लँग्वेज घ्या, तुम्ही जावा लँग्वेज घ्या, तुम्ही पायथन लँग्वेज घ्या, PHP घ्या, C# घ्या, कोणती लँग्वेज घ्या, त्यामध्ये दोन प्रकारचे एरर्स असतात. कंपाईल टाइम एरर, रन टाइम एरर. ओके. कंपाईल टाइम एरर आपण काय करतो, कंपायलेशनच्या वेळेस आपल्याला ते माहिती पडतात. आता याच्यामध्ये कंपायलेशन नाही आहे, सी मध्ये कंपायलर आहे, जावामध्ये कंपायलर आहे. त्याच्यामध्ये आपण कसं करतो, कंपाईल करतो, एरर सॉल्व्ह करतो आणि रन करून टाकतो, है ना. तशाच प्रकारे एक्सेप्शन हँडलिंग पण एक प्रकारचा एररच आहे. तो केव्हा होतो, जेव्हा रन टाइम एरर होतो. रन टाइम म्हणजे जेव्हा आपण प्रोग्रामला रन करतो. आता जे सी लँग्वेज होती, CPP लँग्वेज होती, जेव्हा जावा लँग्वेज होती, त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप होते. त्याच्यामध्ये आधी फाईल तयार करा, .javaची, .cची, मग त्याला कंपाईल करा बाय युजिंग कमांड्स, मग त्याला आपण रन करतो वेगळं, बरोबर आहे. तर इथे कसं आहे, इथे आपल्याला कंपाईल करायची काही आवश्यकता नाही आहे. इथे आपण डायरेक्ट रन करणार, त्याला डायरेक्ट एकदम डायरेक्ट रन करणार. तर डायरेक्ट रन केल्यानंतर काय होतं ना, एक्सेप्शन हँडलिंग येतो. तिथे कंपाईल टाइम एरर नाही येतो, ठीक आहे. जेव्हा आपण कोड लिहितो किंवा त्याला सेव्ह करतो, जर आपण प्रॉपर एडिटर जर यूज केला ना, तर तिथं ऑल टाइम तो कंपाईल होतो, ठीक आहे. त्याला स्पेसिफिकली कंपाईल करायची आवश्यकता नाहीये .py फाईलला, म्हणजे पायथॉनच्या कोडला, पायथॉनच्या प्रोग्रामला. ओके. तर म्हणून इंटरप्रिटर, आता बघा खूप सारी डिपेंडन्सी येते. इंटरप्रिटर, एक्सेप्शन हँडलिंग ह्या दोघांची पण डिपेंडन्सी आहे. ओके. जर इंटरप्रिटरच नसेल ना तर एक्सेप्शन हँडलिंग पण नाही, कारण की इंटरप्रिटर काय करतो, डायरेक्ट रन करतो कोणत्याही पण प्रोग्रामला. आणि हा इंटरप्रिटर तुमच्या जावामध्ये पण आहे, तुमच्या सी मध्ये पण आहे. ओके. फक्त तिथे कसं आहे, कंपायलर आणि इंटरप्रिटर अशा दोन गोष्टी आहेत. पण इथे पायथॉन मध्ये फक्त काय आहे, इंटरप्रिटर आहे. म्हणून इथे एक्सेप्शन हँडलिंग आपण अप्लाय करतो. कशासाठी, की जे रन टाइम एरर आपल्याला येत आहे त्याला कसं रिझॉल्व्ह करायचं, त्याला कसं सॉल्व्ह करायचं, ठीक आहे. त्याचे वेज याच्यामध्ये दिलेले आहे. जसं की ट्राय कॅच तुम्ही ऐकलाय ना, फक्त इथं ट्राय आणि एक्सेप्ट आहे, फक्त नाव चेंज केलं तरी बाकी काही नाही आहे. ओके. तर हे अशा प्रकारचे हे 6 युनिट्स आहेत. कसे वाटले तुम्हाला हे 6 अध्याय, चांगले आहे ना. इझी पण आहे, हार्ड पण आहे. म्हणजे ते म्हणतात ना, जेव्हा कोणाचं लग्न होतं, जेव्हा जे जोडपे असतात, त्या दोघा जोडपेमध्ये फक्त प्रेमच असलं तर बोर होऊन जाते माणूस. भांडण पण झाले पाहिजे, हे पण महत्वाचं आहे, बरोबर आहे. भांडण जर झालेच नाही तर काय फायदा, काहीच फायदा नाही, मजाच नाहीये मग. समजलं सर्वांना. असे हे आपले 6 युनिट आहे. एवढं पण भांडण नाही करायचं की डायव्हर्स होईल. एवढे पण भांडण नाही करायचे की डायव्हर्स होऊन जाईल. असं वरून ओव्हरव्ह्यू नसतं का, एकदम जास्त डीप नाही जायचं. ओव्हरव्ह्यू मध्ये करायचं, आपलं ओव्हरव्ह्यू मध्ये राहायचं फक्त भांडणामध्ये, जास्त डीप नाही जायचं. मग तर पहिल्याच रात्री काम तमाम. ओके. तर हे आपले 6 युनिट आहे जे आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये घ्यायचे आहे. ओके. आणखी आपण काय बघू शकतो याच्यामध्ये, ठीक आहे चालेल. आपण टाइम न गमावता आपण फर्स्ट युनिट बघूया काय आहे एकदम. ओके. कोणाला काही क्वेश्चन्स असेल तर विचारा, नंतर आपण फर्स्ट युनिट मध्ये समोर जाऊया.
धन्यवाद। खुदा की रहम है, हमारी टीचिंग अच्छी है तो। ओके, कोणाला क्वेश्चन्स आहे काही? लाजू नका, डोंट शाय. लाजायचे दिवस गेले, लग्नानंतर लाजायचं. लग्न सर फर्स्ट झाल्यानंतर युनिट मध्ये हॅलो हा प्रणव सर, फर्स्ट युनिट मध्ये कोड आहे का आपल्याला? हो, कोड आहे हॅलो वर्ल्ड, एकदम पहिला कोड हॅलो वर्ल्ड. तो प्रोग्राम येतो म्हणजे येतोच, सुरुवात तर तिथूनच होते. हा सर. कोर्स बद्दल सांगा ना. आता काय मग मी पारायण घेतलं काय? अरे तेच तर घेतलं आता मी. कोर्स म्हणजे कोर्स म्हणजे एक्झॅक्ट कोणते क्वेश्चन काय इलॅबोरेट करायचं. सिद्धार्थ, कोर्स म्हणजे एक्झॅक्ट काय विचारायचं आहे? विच सब्जेक्ट्स? हे बघा, मी PHP आणि पायथॉन घेत असतो आणि प्रिव्हियस सेमेस्टरमध्ये मी OS, जावा आणि ॲडव्हान्स जावा आणि CSS घेतलं होतं. ओके, हे सब्जेक्ट्स मी घेतो. असे 4-5 सब्जेक्ट्स मी दोन्ही सेशनमध्ये घेतो. इव्हन आणि ऑड सेमिस्टर. पेपर पॅटर्न बघा, आता खूप सारे आहेत आपल्याकडे. मॉडेल पेपर्स पण आहे आपल्याकडे, प्रिव्हियस पेपर्स पण आहे आपल्याकडे. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवूनच देतो. माझी स्क्रीन ऑलरेडी शेअर्ड आहे. हा बघा, पेपर दिसतोय तुम्हाला? हा बघा, की सुरेख पेपर आहे बघा. लिस्ट टपल, लोकल ग्लोबल व्हेरिएबल है ना, मोड्स ऑफ पायथॉन, ऑपरेटर, बघा सगळं तेच आहे. एवढं इझी येतं ना, तुम्ही जर प्रॅक्टिस कराल ना, काहीही कठीण नाही याच्यामध्ये, एवढं इझी आहे. बघा कमेंट्स, किती इझी क्वेश्चन आहे. हे असे पॅटर्न येतात. पॅटर्न लूप यूज करून, फर्स्ट युनिट मधलंच आहे, लूप यूज करून हा पॅटर्न असा डिफाईन करा म्हणतोय है ना. हे बघा फंक्शन्स, युजर डिफाईन फंक्शन तयार करा. त्यानंतर इथे असे प्रोग्राम लिहायचे आहे, एम्प्लॉय विथ ID, नेम, डिस्प्ले द कंटेंट है ना. आपण जेवढे पण 6 युनिट घेतले बघा, डेटा टाईप सगळे तेच आहे. जे आपण नावं घेतली आहे ना तेच आहे त्याच्यामध्ये. बघा लिस्ट है ना, हे बघा इम्पोर्टिंग म्हणजे पॅकेज है ना, डिक्शनरी बघा हे थर्ड युनिट है ना. त्यानंतर इफ एल्स बघा किती इझी आहे, इफ एल्स एल्स इफ है ना. देन फॉर्मॅट फंक्शन काय करतं, बिल्डिंग ब्लॉक्स कोणते कोणते असतात, फर्स्ट युनिट मधलंच आहे हे पण. हे बघा पॅकेज है ना. हे बघा, आता हे झालं, हेच आहे जे मी म्हटलं होतं तुम्हाला, जी कठीण आहे, ज्याच्यामध्ये मुलं म्हणजे प्रॅक्टिस नाही करत आणि त्यांना खूप डिफिकल्टी जाते, कन्फ्युजन होते खूप. लिस्ट कोणती आहे, टपल कोणता आहे, डिक्शनरी कोणती आहे. मग हे असे प्रॉब्लेम आले ना, हे असे प्रॉब्लेम आले तर मग तुम्हाला काय होतं, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतात मग तुम्हाला है ना. हे बघा मेथड ओव्हरलोडिंग, ऑब्जेक्ट ओरिएंटेड मधला प्रोग्राम बघा. विथ एक्झाम्पल लिहिलंच आहे बघा, विथ एक्झाम्पल प्रत्येक याच्यामध्ये, विथ एक्झाम्पल बघा, विथ एक्झाम्पल बघा, विथ एक्झाम्पल म्हणजे प्रत्येक दुसरा क्वेश्चन जो आहे तो विथ एक्झाम्पलच आहे. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस किती महत्वाची आहे याच्यामध्ये, राईट. हे बघा फाईल हँडलिंगचा क्वेश्चन, याचा क्वेश्चन, देन हे पॅकेजचा क्वेश्चन है ना. बघा ऑब्जेक्ट ओरिएंटेडचा क्वेश्चन, हे एक्सेप्शन हँडलिंगचा क्वेश्चन है ना. बघा सर्व मस्त जे क्वेश्चन्स आहे ते समोरच आहे आपल्या. तुम्हाला जो दिसतोय सिलेबस, तुम्हाला जो इथे असा हा समोर जो सिलेबस दिसतोय ना, बस इथले जे टॉपिक्स आहे हे टॉपिक करणे महत्वाचं आहे. इथले जे टॉपिक आहे हे जर तुम्ही केले ना, तुम्ही खूप चांगल्या मार्काने पास होता. चांगले मार्क म्हणजे आपल्याला 70 आउट ऑफ 70 पाहिजे, ठीक आहे. कारण की मॅथमॅटिक्स मध्ये जर कोणी 100 आउट ऑफ 100 घेत असेल, 150 आउट ऑफ 150 घेत असेल, तर हा पण सब्जेक्ट तसाच आहे. विदाउट प्रॅक्टिस यू कांट टार्गेट दॅट 70% मीन्स 70 मार्क्स, ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इथे जे तुम्हाला सिलेबस दिसतोय हा आता एक
नॉर्मल ओव्हरव्ह्यू सिलेबस आहे. ओके, पण जेव्हा आपण अंदर बघूया तर आपल्याला असं दिसतं, आपल्याला डोळे मोठे होऊन जाते आपले. ठीक आहे, तर डोळे तिथे मोठे नाही करायचे, डोळे छोटेच ठेवायचे, फक्त एक एक टॉपिक बघायचा. ओके, मी पण माझे डोळे जे आहेत ते छोटेच ठेवणार. ओके, नाही तर भीती वाटेल कोणाला. तर हे आहे. आणखी जर आपल्याला पेपर बघायचा असेल तर सॅम्पल पेपर आपल्याकडे आहे. असा काहीतरी हा सॅम्पल पेपर आहे 70 मार्क्सचा. इथे पण बघा सगळं सारखंच दिसतं बघा, सर्व सारखं दिसतं बघा. इंटरप्रेटर काय आहे ना, युजर डिफाईन एक्सेप्शन बघा, नेम स्पेस, डिक्शनरी, ऑपरेटर, मोड, तेच क्वेश्चन दिसत आहे. खूप सारे क्वेश्चन्स रिपीटेड येतात. आणि आपण लास्ट टाइम जे IMP पण क्वेश्चन दिलेले ना, त्याच्यापैकी 90% क्वेश्चन उतरलेले आहे. आपण जे IMP देतो, म्हणजे पेपरच्या बरोबर आधी आपण IMP देतो. ठीक आहे, तर त्या IMP मधून पण 90% मार्क्स, 90% क्वेश्चन्स उतरलेले आहे आणि मुलं पास झालेले आहे खूप चांगल्या मार्क्स. बघा तेच आहे, लूप्स, ओव्हररायडिंग, टपल, याचे प्रोग्राम्स विचारतात ते. याचे प्रोग्राम्स आपल्याला करायचे आहे, खूप सारे प्रोग्राम्स करायचे आपल्याला. फिबोनाची सिरीज प्रिंट करा, ऑड इव्हन प्रिंट करा, असे येतात ना तसे. बघा इथं प्रोग्राम्स आहे टपलचे. इथं मेन मार्क खाता. इथं जर तुम्ही प्रॅक्टिस नाही आहे मग तुम्ही इथं मार्क खाता. ओके, माझा मार्क नाही खात, पण एक्झामचा मार्क खातो. ओके, हे इथे ते बघा सगळे ते प्रोग्राम्स आहे. इनहेरिटन्स, ऑब्जेक्ट ओरिएंटेड है ना, असं आहे. तर अशा प्रकारचे आपल्याकडे पेपर्स पण आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आपल्याकडे खूप सारे क्वेश्चन्स आहेत. तुम्ही प्रॅक्टिस तर करा आधी. महत्वाचं काय आहे, प्रॅक्टिस करणे. तुम्ही जर प्रॅक्टिस करत असाल तर आपल्याकडे खूप सारे क्वेश्चन आहे, मस्त करा प्रॅक्टिस, मार्क्सच मिळणार मग आपल्याला. ओके, हे आपण क्वेश्चन बँक देतो, आपली क्वेश्चन बँक. हे आपण खूप वेगवेगळ्या कॉलेजेस मधून पण मागवतो आपण क्वेश्चन बँक. त्यांची पण मग सर्वांची आपण प्रॅक्टिस देतो प्रत्येक युनिट वाईज. ओके, इथे क्वेश्चन, खूप सारे क्वेश्चन आहे आपल्याकडे. फक्त तुमची प्रॅक्टिस करायची तयारी पाहिजे. सर आम्हाला क्वेश्चन द्या, बस मला हाच एक क्वेश्चन पाहिजे तुमच्याकडून हा एक क्वेश्चन खूप डेफिनाइट आहे. ओके, हा जर क्वेश्चन तुमच्याकडून जर आला मला किंवा सर आम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन द्या, ते तर खूप कठीण आहे तसं. पण जर ते काय म्हणतो ना, जिगरा असते ना आपल्याला, जर कोणी विचारलं हा सर आम्हाला क्वेश्चन द्या, हा आहे आपल्याकडे क्वेश्चन खूप सारे, तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा. हा, कुठे जर अडलं तर मग मी आहे ना, मी कशासाठी आहे. तुम्ही जर नापास झाले तर मग मी पण नापास झालो, बरोबर आहे. अर्थ हाच होतो त्याचा. ठीक आहे, जर मला जर पास व्हायचं आहे तर तुम्हाला पास होणं महत्वाचं आहे, है ना. तर असं आहे. समजत आहे सर्वांना मी काय म्हणतोय, माझ्या काय म्हणताय आंतरिक फिलिंग समजत आहे का तुम्हाला. यस सर, खूप रेअरली समज आहे सर. माझे जे शब्द निघत आहे ते आतमधून निघत आहे, एकदम हृदयातून शब्द. यस सर, इट इज रिअल वर्ल्ड. ओके, चला तर आपण आता आणखी काही क्वेश्चन आहे, कोणाला काही विचारायचं आहे. पेपर तर इझीच असतो, फक्त आपल्या प्रॅक्टिसवर डिपेंड करते की इथे आपल्याला इझी वाटतंय की कठीण वाटतंय. प्रॅक्टिस केली तर इझी वाटणार, प्रॅक्टिस नाही केली तर कठीणच आहे मग. सर आपली कोडिंग कधीपासून चालू होईल. कोडिंग आजपासून, पहिला प्रोग्राम आजच घेऊया आपण. हॅलो वर्ल्ड एकदम चालू करून घेऊया. अच्छा सर, ठीक आहे. फक्त महत्वाचं आहे सेटअप कम्प्लीट करणे. सेटअप जर आज झालं तर प्रोग्राम होईल, नाही तर मग उद्या होईल. सेटअप करणे महत्वाचं. ओके सर. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की बा कोणता सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे, त्यानुसारच तुम्हाला ठरवायचं आहे की त्याला किती तुम्हाला प्रायोरिटी द्यायची आहे, किती त्याला काय म्हणतो आपण त्याला किती त्याला वेटेज द्यायचं आहे.
आणि घाबरायचं काही कारण नाहीये. उद्या पेपर नाही आपला, बरोबर? टाइम आहे अजून. तुमचं आय थिंक फेब्रुवारीमध्ये फर्स्ट सेशनल असेल, फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये, असं मला वाटतंय. असू शकते, पण त्यामध्ये आपल्याला 2 युनिट तरी कम्प्लीट करायचे आहे. 2 युनिट, 2 किंवा 3 युनिट तरी कम्प्लीट करावं लागतात, कारण की हे कॉलेजवाले खूप असतात, करत नाही पण घेतात 3-3 युनिट टेस्टला. फक्त असं नाही म्हणतोय मी की बा कॉलेजेसमध्ये जे लेक्चरर्स असतात त्यांचं ऐकायचं नाही. त्यांचं तर ऐकावंच लागतंय, भाग नाही, दुसरा काही पर्याय नाही आपल्याला. मी पण ऐकत होतो, आमच्या कॉलेजेसमध्ये पण मी ऐकत होतो, मला माहित आहे. मी पण पॉलिटेक्निक केलं आहे, त्यानंतर इंजिनिअरिंग केलेलं आहे, त्यानंतर आता कॉर्पोरेटमध्ये जॉब करतोय, पण सोबत पार्ट टाइम मध्ये टीचिंग पण करतोय. म्हणून मला माहिती आहे की किती स्कोप आहे पायथॉनला आणि किती तुम्हाला याच्यामध्ये काय म्हणताय, समजा तुम्हाला जर पायथॉन जर खूप चांगल्या प्रकारे जर आला तर तुम्ही स्वतः काय करू शकता, कारण की ओपन सोर्स आहे पायथॉन, एक फीचर आहे. पायथॉन हे ओपन सोर्स आहे, म्हणजे कोणी पण काही पण करू शकतो. ओपन सोर्स म्हणजे फ्रीली अवेलेबल. या रे भाऊ, आओ भूको, चले जाओ, लुटो. बस लुटायचंच काम करायचं आहे याच्यामध्ये. ओपन सोर्स सापडला तर लुटायचं. आम्ही तर ऑपरेटिंग सिस्टीमच बनवली होती, ओपन सोर्स होती म्हणून. आता लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम हे ओपन सोर्स आहे. का बरं ओपन सोर्स आहे? त्याला का ओपन सोर्स म्हणजे काय? कारण की त्याचा जो सोर्स कोड आहे, तो जो प्रोग्राम असतो त्याचा, तो फ्रीली अवेलेबल आहे. ओके, तर मग आम्ही काय केलं, आमच्या इंजिनिअरिंग मध्ये फायनल इयरमध्ये दुसरी ऑपरेटिंग सिस्टीमच बनवून टाकली, एक्सडेव लिनक्स नावाची. त्याचं पेज अजून आणखी आहे म्हणा, अजून लाईव्ह आहे, त्याचं फेसबुक पेज आहे एक्सडेव लिनक्स या नावाने. तर असे काहीतरी कारनामे करावे लागतात आपल्या कॉलेजमध्ये, एक्स्ट्रामध्ये. बरोबर, कॉलेजेसमध्ये असं काही करू नाही देत, वेगळं करायचं आपण. ओके, माझी भाषा समजते सर्वांना? नाही समजत आहे? कोणाला नाही समजत आहे? येस. अच्छा, यस म्हटलं का? मला नाही ऐकू आलं. ओके, हे काय एक्सडेव लिनक्स वर्डप्रेस दिसली का तुला? व्हेरी गुड, काढली रे बा माणसाने. वा वा वा, हेच आहे. हेच आहे ते एक्सडेव लिनक्स. हा लोगो पण मीच तयार केलाय. काहीतरी होतं ते, काही येत पण नव्हतं तरी पण हा करूनच पाहायचं आपल्याला. नाही आला तरी चालतंय, काही झालं तरी चालतंय, पण आपल्याला आलंच पाहिजे. शिकणं महत्वाचं आहे. कसं आहे, एक जे आपण नवीन गोष्टी शिकतो ना, जर आपल्याला काही येत नसेल, म्हणजे समजा आपल्याला जमलं नाही, तर आपण त्यापासून शिकून पण घेतो काही सारी गोष्टी, बरोबर आहे ना? आता आम्ही काहीतरी केलं ते, मग आम्ही त्याला विसरून गेलो. सिलेबसची काळजी नाही करायची, सिलेबस आपला सुरू होईल. सिलेबस तर आता सुरू करणार होतो मी फर्स्ट युनिट. ओके, पण आता तुमचे क्वेश्चन्स असे आहे खूप सारे, म्हणून त्याला आन्सर देणं महत्वाचं आहे ना. मी जर आन्सर नाही दिले तर तुम्ही तर लेफ्टच होऊन जाल पटापट. नाही का? ओके, चला मग आता स्टार्ट करूया आपण सिलेबस. ओके, आपण आलो इथे आता प्रोग्रामिंग विथ पायथॉन. पहिला युनिट आहे इंट्रोडक्शन अँड सिंटॅक्स ऑफ पायथॉन प्रोग्राम. आता हे काही मोठी गोष्ट नाही आहे. रसम, हे तर त्या रसमला पण माहिती आहे, गुइडो वॅन रसम. 1991 मध्ये रिलीज झालेली आहे पायथॉन लँग्वेज, ज्याला आपण म्हणतो हाय लेवल लँग्वेज, इंटरप्रेटेड लँग्वेज, जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज, आणि क्रिएटेड बाय धिस वन. हा माणूस आहे ज्याच्यामुळे आपल्याला एवढा प्रॉब्लेम होतोय. खूपच, म्हणजे एवढी कॉम्पिटिशन वाढवून ठेवलेली आहे, बापरे. कोणाला काही म्हणायचं आहे का? हँड रेज करताय. मी किती मस्त टॉपिक मध्ये होतो तिकडे, कॉम्पिटिशन चालू होती ना तिकडे पायथॉन सोबत. ओके, हा. अरे आणखी कोणी केलं का? नाही, माझं सावध वाटते. ओके,
हा, तर हा जो माणूस आहे रोस्सम यांनी आजकाल खूप कॉम्पिटिशन करून ठेवलेली आहे पायथॉनची. कारण की बाकीचे जे लँग्वेज आहे ते विचार करून राहिलेले आहे का बरं आला तू 1991 मध्ये, नाही का. आता बाकीचे जे लँग्वेजेस आहेत ते तर आलेच आहे. आता बाकीचे जे लँग्वेज आहे ते तर माहिती पडेल आपल्याला. बघा इथं माहिती पडते पायथॉन आलाय 1991 मध्ये आणि जावा आता 1995 मध्ये आलाय, बरोबर आहे. पण हा हा बिलकुल तयार होता जिथपर्यंत जावाचं मार्केट खात नाही म्हणतो मी, तिथपर्यंत चालूच होता तो. तर जेव्हा तो चालू झाला म्हणजे आता आता जसं जसं हे ML आलेलं लागलाय तसं ते जावाला समजायला लागलाय की बा हा येऊन किती फायदा झाला, किती नुकसान झालेलं आहे. ठीक आहे. बाकीचे लँग्वेजेस पण. हा, आणखी एक गोष्ट, पायथॉन हे लँग्वेज डायरेक्ट कशी काय म्हणते वरून ते म्हणत नाही का आपण, तू डायरेक्ट वरतून आला का रे बा, डायरेक्ट आभाळातून आला का रे बा, असं म्हणतो ना काहीतरी, है ना, असं म्हणतो आपण. तर असं नाही आहे. पायथॉन हा डायरेक्ट वरतून नाही आलेला आहे. तो कुठेतरी जावा, सी लँग्वेज ह्या लँग्वेजेस पासूनच तयार झालेला आहे. ओके. हा, तुम्ही म्हणू शकता हे सी लँग्वेज आणि C++ लँग्वेजच्या आधीचे जे लँग्वेजेस होत्या, जसं बेसिक लँग्वेज होती, जर तुम्हाला माहिती असेल तर त्या डायरेक्टली वरतून आलेल्या आहे. ओके. पण ह्या डायरेक्टली आलेल्या नाही आहे. हे चाइल्डच आहेत, याला आपण चिल्ड्रनच म्हणू. ओके. हे पण चाइल्डच आहे, चिल्ड्रनच आहे कोणीतरी पॅरेंटच्या. ठीक आहे. आणि याचे पॅरेंट वेगवेगळे आहे, आपले तरी एकच असतात. इथं यांचे वेगवेगळे असतात. म्हणजे हा काही काही गोष्टी जावाचे उचलतो, काही काही गोष्टी सीचे उचलतो, काही काही गोष्टी जावास्क्रिप्टचे उचलतो, है ना, असं आहे याचं काम. ठीक आहे. पण यांचं सेक्युअर आहे. सी आणि C++ हे दोघेही सेक्युअर आहे. का बरं सेक्युअर आहे दोघी? यांना यांच्या फ्युचरची काही काळजी नाही आहे. जे हे 72 आणि 85 मध्ये आलेले आहेत अजूनही यांना काही यांची स्वतःची काही काळजी नाही आहे. कारण की हे आणखी अजूनही पण सिस्टीम प्रोग्रामिंग मध्ये काम करतं. म्हणजे सिस्टीम काय म्हणतात त्याला, जसं वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स असतात ना, जसं की सिस्टीम सॉफ्टवेअर वेगळे असतात, अप्लिकेशन सॉफ्टवेअर, वेब अप्लिकेशन्स वेगळे असतात, नंतर अँड्रॉइडचे वेगळे असतात, वेब अप्लिकेशन्स वेगळे असतात, त्यानंतर डेस्कटॉप अप्लिकेशन्स वेगळे असतात, असे वेगवेगळ्या प्रकारचे अप्लिकेशन्स असतात, बरोबर आहे. तर पायथॉनची टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये आपण सिस्टीम अप्लिकेशन्स तर तयार करू शकतो, म्हणजे सॉफ्टवेअर तयार करू शकतो. ओके. सोबत सोबत आपण वेब अप्लिकेशन पण तयार करू शकतो, डेस्कटॉप अप्लिकेशन पण तयार करू शकतो, खूप सारे अप्लिकेशन तयार करू शकतो. पण जे मार्केट C++ आहे इन टर्म्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम, कारण की जे ऑपरेटिंग सिस्टीम बनते ते C++ मध्ये सगळ्यात जास्त बनते. ओके. आणि जे सिस्टीम सॉफ्टवेअर आहेत ते पण C++ मध्ये जास्त बनतात. म्हणून त्यांचं जे मार्केट आहे ते अजूनही कोणी कॅप्चर नाही करू शकलाय. म्हणून C++ अजूनही बूम मध्ये आहे. ओके. पण जे नवीन टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत त्या नवीन टेक्नॉलॉजीज मध्ये घेऊन जर आपण गेलोय तर तिथे पायथॉन चालत आहे, जावा पण आता कमबॅक करत आहे, ते पण विचार करत आहे. आता आपल्याला त्या पायथॉनच्या समोर जायचं आहे. ठीक आहे. असे बाकीचे टेक्नॉलॉजीज पण काम करतात. जसं आपण विचार करतो ना, अच्छा याला यावेळेस एवढे मार्क मिळाले काय, अच्छा मी नेक्स्ट टेस्ट मध्ये याच्यापेक्षा जास्त मार्क मिळेल, असं विचार करता का तुम्ही खरंच? ओके. असो. तर हे अशा प्रकारचं मी काढून ठेवलेलं आहे जेणेकरून तुम्हाला माहिती असणं महत्वाचं आहे की बा कोणती टेक्नॉलॉजी केव्हा आलेली आहे. पण एवढं काही महत्वाचं नाहीये. हे अशा गोष्टी विचारत नसतात पेपरमध्ये. ओके. पेपरमध्ये महत्वाच्या गोष्टी ज्या विचारतात ह्या आपण फोकस करणं महत्वाचं आहे. जसं की फीचर्स, बरोबर आहे. जसं की फीचर्स, बघा फीचर्स काय काय आहे. आतापर्यंत याच्यामधल्या आपण खूप साऱ्या गोष्टी बोलून चुकला. जसं की इझी टू लर्न आहे ना, मी म्हटलं होतं. इंटरप्रिटेड आहे, आता इंटरप्रिटेड आहे ते सांगतो मी काय आहे. तर डायनामिकली टाईप आहे, एक्सटेन्सिव्ह स्टँडर्ड लायब्ररी आहे, है ना, म्हणजे खूप जास्त मोठी लार्ज लायब्ररी आहे. की जसं मी म्हटलं होतं ना, ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. आता हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड जी आहे गोष्ट नाही याच्यामध्ये, हे यांनी कोणातरी चोरून घेतलेली आहे. पायथॉननी हे गोष्ट कोणाकडून तरी चोरलेली आहे. कोणाकडून चोरली यांनी चोरली जावाकडून. पण चोरली तर चोरली, सोबत अशी मॉडिफाय केली त्याला, किंवा वाटलं नाही पाहिजे म्हणून चोरली म्हणून. ठीक आहे. असं केलं त्यांनी तिथे. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड हा जो फीचर आहे यांनी घेतलेला, हा जावाकडून घेतलेला आहे. ओके. देन हे पण गोष्ट क्रॉस प्लॅटफॉर्म आणि पोर्टेबल, हे पण गोष्ट त्यांनी जावाकडून घेतल्या, पण एवढी त्याला डेव्हलप करून घेतली की जावाला तू कम्पेअर नाही करू शकत. ठीक आहे. त्यानंतर फ्री अँड ओपन सोर्स आहे. त्यानंतर प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट, हे पण गोष्ट त्यांनी जावाकडून सोडली, कारण की जावा पण प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे, म्हणजे मल्टिपल प्लॅटफॉर्मवरती रन होऊ शकतो, है ना. एक्सेप्शन हँडलिंग पण त्यांनी तिथून घेतलं. फक्त काय केलं, ट्रॅक एक्सेप्ट करून ठेवून दिलं इथे, नाही का. त्यानंतर ऑटो डिस्ट्रक्टिव्ह, बघा असं खतरनाक नाव वाटतं हे, किंवा काय आहे ऑटो डिस्ट्रक्टिव्ह. अरे नाही ना बाबा, एवढं कठीण नाहीये. त्याला म्हणतो आपण ऑटोमॅटिक मेमरी मॅनेजमेंट. किती सोपी नाव आहे. कशाला द्यावं लागतं हे मोठे मोठे नाव, काय मला समजतच नाही. डोक्याला ताप नाही का. मला पण खूप ताप झाला होता जेव्हा पायथॉन शिकलो होतो तेव्हा. पण आता काय करता, पर्याय नाही दुसरा, शिकावं तर लागतेच.
जे आहे ते. तुम्हाला जर तुमचं काही नवीन इन्व्हेंट करायचं असेल ना, फक्त एक काम करा. तुम्हाला जर कोणती नवीन, तुमच्यापैकी जर कोणी नवीन लँग्वेज जर तयार करत असेल ना, तर हा ऑटो डिस्ट्रक्टिव्ह बिलकुल नाही यूज करायचा. चांगला शब्द यूज करायचा जो इझी जाईल. हा म्हणून तर राहिला इथे इझी टू लर्न, इझी टू लर्न. पण याच्यामध्ये हे इझी आहे का? हे द्यायचं होतं सरळ सरळ, हे ब्रॅकेट मध्ये टाकलं त्यांनी. ओके, तर हे अशा प्रकारचे 10 फीचर्स आहेत आणि खूप इझी आहे. आणि हा जो क्वेश्चन आहे ना, फीचर्स ऑफ पायथॉन, हा येतो विचारतात पहिल्याच लिस्ट ऑफ क्वेश्चन मध्ये पहिल्याच मध्ये विचारतात 4 मार्क्ससाठी, किंवा फीचर्स ऑफ पायथॉन सांगा कोणते कोणते आहे. तर हे तुम्हाला सांगणं खूप महत्वाचं आहे. ओके, तर आता महत्वाचं काय आपल्याला हे शिकणे की हे फीचर्स म्हणजे एक्झॅक्टली काय आहे. आपल्याला याच्यामधले काही काही तर समजले फीचर्स, पण काही काही समजायचे. ओके, तर पायथॉन इज नोन फॉर इट्स सिम्प्लिसिटी, रीडेबिलिटी, व्हर्सेटिलिटी, लिटी लावले. ओके, मेकिंग इट वन्स मोर मोस्ट ऑफ द पॉप्युलर प्रोग्रामिंग लँग्वेज इन द वर्ल्ड. बरोबर आहे. पॉप्युलर करू एवढी पॉप्युलर करून ठेवलेली आहे की आपल्या सिलेबस मध्ये आली ती शेवटी. आधी होतीच नाही ती, आता आली सिलेबस मध्ये. ओके, त्यानंतर आता हे जे फीचर्स आपण बघितले ना, ह्याच फीचर बद्दल थोडंसं आपल्याला बघायचं. आता हे डायग्राम बघा काय सांगते. ह्या डायग्राम मध्ये ना पहिला प्रोग्राम जो दिसतोय सोर्स कोड, तो डॉट सी दिसतोय. सगळ्यांना दिसतंय ना माझी स्क्रीन बरोबर? डॉट सी दिसतोय याच्यामध्ये. येस सर. येस सर. ओके, तर बघा इथे डॉट सी दिसतंय, इथं डॉट पाय दिसतंय. म्हणजे इथं हा सीचा प्रोग्राम दिसतोय, इथं सीच्या प्रोग्रामिंग बद्दलचं काहीतरी दाखवलेलं आहे, आणि इथं पाय डायग्रामचं पाय डायग्राम मध्ये. ओके, डॉट पाय म्हणजे पायथॉन मधलं दाखवलेलं आहे. तर बघा, जेव्हा आपण सीचा प्रोग्राम रन करतो तेव्हा कंपायलर यूज करतो. कंपायलर काय करतो, त्याला बायनरी एक्झिक्युटेबल मध्ये कन्वर्ट करतो. बरोबर आहे, एक्झिक्युटेबल फाईल मध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे मशीन कोड मध्ये कन्वर्ट करतो. आणि त्याच मशीन कोडला आपण काय करतो, मग रन करतो. आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला दिसतो हॅलो. बरोबर आहे, असं होतं. म्हणजे कंपायलर कंपाईल करतो, त्यानंतर इंटरप्रेटर इंटरप्रेट करतो, म्हणजे रन करतो त्याला. अशा 2 गोष्टी होतात सी लँग्वेज मध्ये. तशाच प्रकारे याच्यामध्ये कशामध्ये, डॉट पाय म्हणजे पायथॉन मध्ये फक्त इंटरप्रेटर आहे, कारण की पायथॉन मध्ये कंपायलर नाही आहे. आणि पायथॉन ही कोणत्या टाईपची लँग्वेज आहे, हे महत्वाचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, पायथॉन ही सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. पायथॉन ही सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. हे तुम्हाला वर्ड आपल्या सिलेबस मध्ये कुठेच नाही दिसणार. हा मी कॉर्पोरेट मध्ये काम करतोय, तर कॉर्पोरेट मधला हा एक शब्द आहे, हा एक वाक्य आहे. काय म्हणतो आपण याला, पायथॉन इज अ सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. आणि जे सी लँग्वेज आहे त्याला काय म्हणतो आपण कॉर्पोरेट मध्ये, सी हे प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. सी काय आहे, एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ओके, बघा फरक आहे बरं. सी इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज आणि पायथॉन इज अ सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. ठीक आहे, हा फरक पडतो. जेव्हा इंटरप्रिटर असतो, फक्त इंटरप्रिटर, पायथॉन मध्ये फक्त इंटरप्रिटर आहे, त्याला आपण स्पेसिफिकली म्हणतो सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. का बरं, कारण की तो डायरेक्टली रन होतो. इंटरप्रिटर काय करतो, रन करतो, कारण की इंटरप्रिटर तो इथं पण आहे. सी लँग्वेज मध्ये, जावा मध्ये पण इंटरप्रिटर आहे, पण तिथं फक्त कशासाठी, कंपाईल करायसाठी. सॉरी, कंपायलर नंतर मग इंटरप्रिट करायसाठी, कारण की पहिले कंपायलर व्हायला पाहिजे. ओके, पण पायथॉन मध्ये काय आहे, इंटरप्रिटर डायरेक्टली आहे. आणि पायथॉन हा असा कोड आहे, म्हणजे एकदम सिंपल कोड आहे ना. ठीक आहे, तर असा एक सिंपल कोड आहे ज्याला आपण रन करतो. तर रन करायच्या वेळेस जो मधात कोड, म्हणजे आपण म्हणतो ना की बा आता कोणत्याही पण गोष्टी ऑटोमॅटिक नाही होत ना. आता मी माझे हातवारे करतोय, तर डोकं आहे म्हणून मी हातवारे करतोय. बरोबर आहे, तर हे जे डोकं आहे ते याचं इंटरप्रिटर आहे. ओके, त्या पायथॉनचं त्या सेटअपचं, त्या पायथॉनचा हा जो इंटरप्रिटर आहे, हा एक प्रकारचा माइंड आहे, जो काय करतो त्याला हँडल करतो, म्हणजे एक्झिक्यूट करतो. मी काय करतोय, माइंडनी काय करतोय, मी एक्झिक्यूट करतोय, मी तोंडाने बोलतोय, मी हाताने हातवारे करतोय. ठीक आहे, अशाच प्रकारे इंटरप्रिटर काय करतोय, त्याला हँडल करतोय, त्या पाय फाईलला हँडल करतोय आणि रन करतोय. ठीक आहे, रन करतोय म्हणजे काय करतोय, तो एक्सेप्शन हँडल पण करतोय, म्हणजे रन टाइम मध्ये एरर पण चेक करतोय. इंटरप्रिटर काय करतो, रन टाइम मधले एरर चेक करतो. म्हणजे याच्यामध्ये पायथॉन मध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला कोणत्या टाईपची एरर मिळणार, रन टाइम एरर मिळणार, तुम्हाला कंपाईल टाइम एरर नाही मिळणार. तुम्हाला सी लँग्वेज मध्ये, जावा लँग्वेज मध्ये कंपाईल टाइम आणि रन टाइम दोन्ही पण एरर मिळणार, पण पायथॉन मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त रन टाइम एरर मिळणार. म्हणजे कोणते एरर, एक्सेप्शन. म्हणून आपल्याला आपल्या सब्जेक्ट मध्ये या शेवटच्या युनिटमध्ये एक्सेप्शन हँडलिंग आहे, त्याच्या व्यतिरिक्त कोणताच एरर नाही येत.
ठीक आहे. इंटरप्रिटर आहे म्हणून सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे, सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे म्हणून इंटरप्रिटर आहे. हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. हे लक्षात ठेवायचे म्हणजे ठेवायचेच. ठीक आहे. जसं आतापर्यंत तारक मेहतामध्ये खूप सारे येऊन गेले, पण जेठालाल आणि ते बबिता ते तिथंच आहे. ते दोघं चेंजेस नाही होणार कधी. ते कधीच नाही चेंज होणार. तुम्हाला सांगतो मी, आता 100 वर्षे झाले तरी ते दोघं चेंज नाही होणार. ठीक आहे. एक वरचे ते काकाजी, काय काकाजीच आहे ना ते, काकाजी, हा काकाजीच आहे ते. तर काकाजी चेंज होऊ शकतात, पण ते चेंज नाही होऊ शकत. ठीक आहे. अशाच प्रकारे पायथॉन मध्ये फक्त इंटरप्रिटर आहे, तो चेंज नाही होऊ शकत. ठीक आहे. सी लँग्वेज मध्ये कंपायलर आणि इंटरप्रिटर दोन्ही पण आहेत. ठीक आहे. कारण की तशा प्रकारचे त्याचं वागणूक आहे, तसं राहणूक आहे, सगळं तसं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती पडते की हे इंटरप्रिटर जे आहे ते सर्व्हर साइड आहे आणि स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. स्क्रिप्टिंग लँग्वेज कोणती असते माहिती आहे का? स्क्रिप्टिंग लँग्वेज तुम्ही जावास्क्रिप्ट ऐकलं असेल. तुम्ही काय म्हणते CSS सब्जेक्ट होता तुम्हाला, बरोबर आहे. त्या CSS सब्जेक्ट मध्ये तुम्हाला जावास्क्रिप्ट होतं. HTML, CSS, जावास्क्रिप्ट है ना, कास्केडिंग स्टाईल शीट आणि जावास्क्रिप्ट. ठीक आहे. तर जावास्क्रिप्ट पण एक अशी लँग्वेज आहे जे की काय करते ना, इंटरप्रिटर वरून रन होतं, म्हणजे डायरेक्ट रन होते. माहिती आहे का, आपण ब्राउझर वरून जे पण रन करतो, हे जे आहे हे जेवढं पण तुम्हाला दिसतं इथे, हे सगळं HTML CSS मध्ये बनलेलं आहे. ठीक आहे. आणि हे सगळे काय स्क्रिप्टिंग लँग्वेजेस आहेत. म्हणून पायथॉन पण हे एक स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हटलं जाते. का बरं? कारण की पायथॉनला आपण डायरेक्ट रन करतो. पायथॉनला आपण डायरेक्ट रन करतो आणि एक्झिक्यूट करतो. त्याला आपण असं आधी कंपाईल करतो, मग कंपाईल झाल्यानंतर काहीतरी मशीन कोड तयार होतो, मग आपण त्याला रन करतो, असं काहीच नाही आहे. ठीक आहे. पायथॉन मध्ये आपण कोड हा डायरेक्ट रन करतो, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. सर्व्हर साइड का बरं म्हणतो? कारण की पायथॉन ही सर्व्हर साइड लँग्वेज आहे, बॅकएंडची टेक्नॉलॉजी आहे, फ्रंट एंडची टेक्नॉलॉजी नाही आहे. ठीक आहे. डिझायनिंगसाठी युज नाही केलं जात. बॅकएंडचं जे स्ट्रक्चर आहे ते केल्यासाठी केलं जाते. ओके. तर असं आहे हे इंटरप्रिटर, जे की डायरेक्ट रन होतं, म्हणून आपण त्याला सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणतो. ओके. त्यानंतर हे आहे, आता हे जे तुम्हाला मी डायग्राम दाखवली ना, हे कशासाठी दाखवली? हे इंटरप्रिटेड लँग्वेजला डिस्क्राईब करायसाठी दाखवली. कारण की इझी टू लर्न तर आपल्याला माहितच आहे. ठीक आहे. नंतर इंटरप्रिटेड लँग्वेज, एक्झिक्यूट द कोड लाईन बाय लाईन, मेकिंग द डिबगिंग अँड टेस्टिंग इझियर. इझियर का बरं आहे? कारण की आपण त्याला डायरेक्ट रन करू शकतो आणि लाईन बाय लाईन जो कोड आहे तो एक्झिक्यूट होऊन जातो सरळ सरळ. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो इंटरप्रिटेड लँग्वेज. म्हणजे पायथॉन ही काय आहे? एक इंटरप्रिटेड लँग्वेज आहे. ओके. त्यानंतर डायनामिकली टाईप लँग्वेज. आता आपल्या याच्यामध्ये ना एक एक्झाम्पल दाखवतो. इथेच एक एक्झाम्पल आहे. जावामध्ये आपण माहिती आहे का, डेटा टाईप लिहायचो, नंतर मग व्हेरिएबल नेम, मग त्याला व्हॅल्यू देणे, हे ज्या गोष्टी आहेत ना, हे जावामध्ये किंवा सी लँग्वेज मध्ये होतात. बरोबर आहे. जसं हे बघा, स्ट्रिंग नेम, मग नेमला आपण जॉन दिलं, पण नेमला आपण 34 नाही देऊ शकत ना. जर आपण त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलला डेटा टाईप डिफाईन केलेला आहे, किंवा तुझ्या याच्यामध्ये स्ट्रिंगच जाणार किंवा तुझ्या याच्यामध्ये इंटिजरच जाणार, तर त्याच्यामध्ये इंटिजर किंवा स्ट्रिंगच जाईल. मग त्याच्यामध्ये हे असं टाकू शकत आपण. पण आपल्या पायथॉन मध्ये आपण हे अशा प्रकारचा व्हेरिएबल, हे जे जावास्क्रिप्ट आहे, जावास्क्रिप्ट मध्ये अशा प्रकारची आहेत. तर आपल्या पायथॉन मध्ये आपण कशा प्रकारचा व्हेरिएबल तयार करतो? सिंपल आपण तयार करतो. जसं की var इक्वल्स टू 10. मी जर एका टाइमला var इक्वल टू 10 केलं, तर मी नंतर ह्या var इक्वल टू याला असं पण करू शकतो. ठीक आहे. याला म्हणतो आपण डायनॅमिकली टाईप लँग्वेज. म्हणजे मी जर एका वेळेस याला इंटिजर पास केलेला आहे, हा 10 एक इंटिजर आहे, बरोबर आहे. ह्या व्हेरिएबलला मी हे 10 पास केलेला आहे, तर मी त्याच व्हेरिएबलला स्ट्रिंग पण पास करू शकतो. याला म्हणतो आपण डायनॅमिकली टाईप लँग्वेज. आणि जेव्हा आपण ह्या व्हेरला असं करतो, स्ट्रिंग var इक्वल टू 10, इथं चुकते. इथं आपल्याला तेच पास करावं लागते, स्ट्रिंगच पास करावं लागते. हे झालं स्टॅटिकली टाईप लँग्वेज, म्हणजे स्ट्रिक्टली टाईप लँग्वेज असं म्हणतो आपण याला. ठीक आहे. तर इथे आपल्याला याला हेच पास करता येतं. याला आपण हे असं पास नाही करू शकत. याला आपण इथे आता एक वेळा जर आपण त्या व्हॅरला स्ट्रिंग डिफाईन केलेला आहे, तर त्याला आपण असं 10 पास नाही करू शकत. इथे एरर येतो सरळ सरळ. म्हणून हे स्टॅटिक टाईप लँग्वेज आहे. ओके. आणि डायनॅमिक टाईप लँग्वेज कोणती आहे? पायथॉन आणि जावास्क्रिप्ट, हे दोन्ही सारखेच आहेत. ओके. जसं आपण जावास्क्रिप्ट मध्ये पण अशा प्रकारे डिफाईन करू शकतो, एक वेळा स्ट्रिंग दिल्यानंतर त्याला आपण इंटिजर देऊ शकतो, तशाच प्रकारे पायथॉन मध्ये पण आपण हे अशा प्रकारे करू शकतो. म्हणून पायथॉन मध्ये आपण डेटा टाईप यूज नाही करत ना, पायथॉन मध्ये आपण डायरेक्टली व्हेरिएबल यूज करतो अशा प्रकारे. ठीक आहे. तर हे एक एक्झाम्पल आहे डायनॅमिकली टाईप लँग्वेजचं. त्यानंतर एक्सटेन्सिव्ह स्टँडर्ड लायब्ररी, जसं मी म्हटलं ना, वेब डेव्हलपमेंटसाठी, डेटा अनालिसिससाठी, मशीन लर्निंगसाठी, सायंटिफिक कम्प्युटिंगसाठी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मोर, अशा खूप साऱ्या गोष्टीसाठी काय आहे, लायब्ररी अवेलेबल आहे. त्याला म्हणतो आपण एक फीचर, एक्सटेन्सिव्ह स्टँडर्ड लायब्ररी.
त्यानंतर ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. का बरं? कारण की यांनी काय केलं, जावाकडून काय घेऊन घेतलं, ऑब्जेक्ट घेतले, क्लासेस घेतले, इनहेरिटन्स घेतलं, काय म्हणतो एनकॅप्सुलेशन घेतलंय, ओव्हर रायडिंग ओव्हरलोडिंग घेतलंय, सर्वच घेऊन घेतलं. म्हणून हा काय आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. ओके. क्रॉस प्लॅटफॉर्म अँड पोर्टेबल म्हणजे जसं सी लँग्वेजचा जो कोड आहे ना, तो प्लॅटफॉर्म डिपेंडंट कोड होता. प्लॅटफॉर्म डिपेंडंट प्रोग्रामिंग लँग्वेज आहे सी लँग्वेज. का बरं? कारण की आपण जिथे कंपाईल करतो, रन करतो, कंपाईल केलेला जो कोड आहे तो त्याच प्लॅटफॉर्मवर रन होतो ज्या प्लॅटफॉर्म आपण त्याला कंपाईल केलेला आहे. बरोबर आहे. तसंच इथे जे आहे हा काय आहे, क्रॉस प्लॅटफॉर्म आहे. हा थोडा वेगळा आहे. कसा? कारण की इथे जर आपण कोड कोणता लिहिला पायमध्ये डॉट पाय मध्ये, तर तो आपण कुठेही पण रन करा. तुम्ही ते मॅक ओएस मध्ये रन करा, तुम्ही ते विंडोज मध्ये रन करा, तुम्ही ते लिनक्स मध्ये रन करा, तर तो रन होणारच होणार आणि त्याचा आउटपुट सेमच येणार. त्याच्यामध्ये म्हणून याला म्हणतोय क्रॉस प्लॅटफॉर्म. यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये म्हणतो प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये म्हणतो प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. म्हणजे हे बघा, आता हे जे आहे ना, हे झाले ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे हा जो प्रोग्राम आहे पूर्ण वर्ल्ड मध्ये, तुम्ही विंडोज मध्ये करा, तुम्ही लिनक्स मध्ये करा की मॅक मध्ये करा, तुम्ही सर्व इकडे सारखा होईल रन. ठीक आहे, काही डिफरन्स नाही येणार. समजत आहे काय होत आहे? तर समजत आहे सर्वांना? चालेल. तर थांबायचं इथेच, उद्या करायचं कंटिन्यू. चालेल. तर आज आपण काय बघितलं? आज आपण बघितलं ओव्हरव्ह्यू. अँड आज आपण बघितलं की कोणते कोणते युनिट्स आहेत, कशा प्रकारे कोणाला किती वेटेज द्यायचं आहे, कोणाला किती सिरियसली घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर प्रोग्राम आपण उद्या बघूया. सिंपल प्रोग्राम आहे. ओके. आज आपलं महत्वाचं काय होतं, थोडासा एक टॉपिक तरी महत्वाचा होता याच्यामधला व्हायचा, तो आपण केला पण अर्धाच केला आहे. पण पूर्ण करायचं आपल्याला फीचर्स. कसं आहे, हे जे फीचर्स आहे ना, हे तुम्हाला लॉंग टर्म पर्यंत लक्षात राहील, अशा प्रकारे आपल्याला याला घ्यायचं आहे. ओके. ठीक आहे, चालेल. कोणाला काही क्वेश्चन्स आहेत पर्यंत विचारायचं आहे? हो बाबा, प्रोग्रामिंग घ्यायची आपल्याला, डोंट वरी, आपण प्रोग्रामिंग घेणारच आहे. आपल्याला उद्याला आधी सेटअप करायचं आहे, मग प्रोग्राम स्टार्ट करायचे. उद्याला आपण घेणार आहेत सेकंड डेमो मध्ये. हा, हॅलो वर्ल्ड नाही, हॅलो वर्ल्ड घ्यायचं आपल्याला. वर्ल्ड हॅलो बनायचं आहे, वर्ल्डला नाही म्हणायचं. ओके. कोणाला काही क्वेश्चन्स आहे? तुम्ही जर ग्रुपमध्ये असाल, तुमच्या व्हॉट्सअपच्या आता ग्रुपमध्ये मेसेजेस टाका, फीडबॅक्स टाका, तुम्हाला कसा वाटला सेशन. त्यानुसार आपण याच्यामध्ये, जर तुम्हाला असं वाटत असेल कुठेतरी इम्प्रुव्हमेंट पाहिजे आहे सेशनमध्ये, तर तसे पण सांगा, आपण त्याच्यावरती पण काम करूया. आणि आपलं जे लर्निंग सेशन्स आहे याचे पायथॉनचे, ते खूप चांगल्या प्रकारे करूया, जेणेकरून तुम्हाला समजेल आणि मला पण तुम्हाला सांगायला खूप इझी जाईल. ठीक आहे. हो, नोट्स शेअर करणार आहे. आता हे जे रेकॉर्डिंग आहे हे पण शेअर करणार आहे, नोट्स पण शेअर करणार आहे. काही प्रॉब्लेम नाही, आपण नोट्स शेअर करणारच आहे. आपण एन्व्हायरमेंटल सेटअप उद्या घेणार आहे. ठीक आहे. आणि प्रोग्राम पण घेणार आहे उद्या. उद्यापासून आपण प्रोग्रामच घेणार आहे. आज आता फर्स्ट डे होता, डेमो होता, म्हणून त्यानुसार आपण चालू केलंय. झाला प्रोग्राम, व्हेरी गुड. कंपायलर नाही आहे आपल्या याच्यामध्ये, आपल्या याच्यामध्ये फक्त इंटरप्रिटर आहे. अच्छा, हा, आयडियली घेणार आहे आपण, आयडियलीलाच इन्स्टॉल करणार आहे. फेक लॉग इन आहे आणि मला माझ्या कंपनीचे रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटीज विचारतोय. मस्त, व्हेरी गुड, कीप इट अप.
मी ॲज एम त्याला एक्सपर्ट कन्सल्टंट आहे, ॲज अ एक्सपर्ट कन्सल्टंट, सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट कन्सल्टंट म्हणतात त्याला. आता याच्यावरून गृहीत धरू शकतो आपण काय आहे तर. कन्सल्टंट मीन्स कॉन्ट्रॅक्च्युअल, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर, नॉट अ परमनंट. विचार करून नाही सांगितलं रे बाबा. थोडासा विचार केला मी. ठीक आहे, आणखी कोणाला काही विचारायचं आहे? अमरावतीमध्ये राहतोय निखिल सर आणि मी सोबतच, म्हणजे घर जवळच आहे, जास्त दूर नाही. ओके, चालेल. मग 1 तास झालाय आपला, तर आपण आपलं आजचं जे सेशन आहे ते इथेच थांबवूया आणि उद्या आपण सेम टाइमला आणि ह्या सेम एनर्जीने समोर जाऊया या युनिटला घेऊन. ओके, जो फर्स्ट युनिट आहे तो आपल्याला समोर शिकायचा आहे विथ एक्झाम्पल्स. उद्या आपण सेटअप करणार आहे आणि एक्झाम्पल पण घेणार आहे. ओके, जेणेकरून तुम्हाला तुमची पण प्रॅक्टिस सुरू होऊन जाईल. ओके, चलो फिर आपण आजचं सेशन जे आहे ते इथेच थांबूया. बाय, थँक्यू.